नमस्कार नमस्कार मंडळी. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. अनेक वेळा मी अनेक लग्नात जातो. वेगवेगळ्या प्रकारचे लोक मला तिकडे भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मी खातो. तसं मला वेगवेगळ्या पद्धतीचे नवरे सुद्धा बघायला मिळतात. हा म्हणजे काही लाजाळू नवरे असतात, काही कनवाळू नवरे असतात का, अरे काही हसरे नवरे असतात, काही रडवे नवरे असतात. लग्न आपल्या इकडे सुद्धा आज अशा हटके प्रकारचे नवरे येणार आहेत. अर्थात त्यांना भेटण्याच्या आधी आपण भेटूया महाराष्ट्राच्या हास्य सुंदरीला. तर स्वागत करतो रेणुकाताईंचा. स्वागत आहे, स्वागत आहे. वा वा पुष्कराज. येस. आज काय वेगवेगळ्या नवऱ्यांचे प्रकार. हो. तू पण लवकरात लवकर आता कुठल्या ना कुठल्या प्रकारात मोडणार आहेस, लक्षात ठेव. हो, फक्त मोडायला नको. पण आता आजचे येणारे नवरा आणि नवरी कोणत्या प्रकारात मोडतायत ते बघूया. आणि त्यासाठी चला लगेच सुरू करूया बँड बाजा वरात आणि पोचू झी मराठीचा आहेर प्रेक्षकांच्या घरात. मग ताई त्यासाठी तू प्लीज स्थाना पण चला तर मग सुरू करतो इथली आहेरांची बरसात. बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई, लोक प्रेमामध्ये डोळा मारतात, एकमेकांना फुलं फेकून मारतात, लाडानं असं बुक्क्या मारतात. पण आता जी जोडी इकडे येणार आहे त्यातील मुलीनं मुलाला दगड फेकून मारला. पुढे त्याच दगडाला पाजर फुटला, दगड ओला झाला आणि त्यावर फुललं त्यांच्या प्रेमाचं फूल. आणि म्हणूनच ते आज इथे येत आहेत करायला सगळ्यांची बत्ती गुल. स्वागत करूया साताऱ्याच्या अमृता कांबळे आणि गोपाळ रावखंडे यांचं. येस, सांगा तर मग दगडाची काय गोष्ट आहे. सुरुवात झाली आमच्या कॉलेज लाईफ पासून. अच्छा. आम्ही युवा महोत्सव हा कार्यक्रमाला आम्ही डान्सला एकत्र भेटलो होतो. अच्छा. मी जा सिनियर होतो आणि ऑडिशन चालले होते आणि ही नुकतीच आली. मी हिच्याकडे पहिल्यांदा बघून विचार केला, अरे हिला डान्स जमतो का नाही. कारण हिच्याबरोबर 4-5 जणी आल्या होत्या आणि मला असा गैरसमज झाला की ते खूप चांगले डान्स करतात आणि ही करतच नाही. पण उलट झालं. त्यावेळेस उलट झालं. त्या 10 मुलींमधल्या त्या 10 मुली बाहेर पडल्या आणि जे एकटीचं सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये. मग दुसरं हाय हॅलो असं. आणि कधी असं मनात वाटलं की आता हिला आज प्रपोज करावं. ओके. 2 ते 3 दिवसात कमाल आहे. प्रपोज केलं तेव्हा लगेच उत्तर दिलं. अख्ख्या कॉलेजमध्ये हा फक्त मला म्हणत होता मला तुला काहीतरी सांगायचं आहे वगैरे. आम्ही अख्खं कॉलेज फिरलो. इथे नको तिथे, तिथे नको तिथे, हे करत करत आम्ही ना गेटच्या बाहेर पर्यंत गेलो. मला ऐकायचंच आहे तू काय सांगणार. मला माहिती होतं हा मला प्रपोज करणार आहे. तर त्याने मला प्रपोज केलं. तर म्हटलं कधी हवंय उत्तर तुला. तर तो मला आत्ता हवंय असं बोलला. मी विचार केला समोरून एवढा स्मार्ट मुलगा आपल्याला विचारतोय, आपण का चान्स सोडावा. सो मी जस्ट मस्करीमध्ये हा ठीक आहे ना आजपासून आपण कपल, जस्ट असं. दगडाचं काय पण. आम्ही आमच्या कॉलेज लाईफ मध्ये होतो. आम्ही चांगले कपल होतो. आणि लावणीसाठी एक मुली ऑडिशन साठी आली. बर. आणि दिसायला खूप सुंदर,
आणि बहुतेक आमच्या रिलेशनला 1 महिना झाला होता. अच्छा. आणि मी बोललो कुठनं हिला विचारलं असतं तर चाललं असतं. काय आहे? आणि आम्ही कॅज्युअल असं सिरियस नव्हतो एकामेकाबद्दल त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर आमचं प्रॅक्टिस चालू होतं आणि मी नाटक केलं. आमच्या सरांना बोललो माझ्या पोटात खूप दुखते, मी जातो बोलले. आणि मी तिला खून हॉटेलला बोलवलं. मग काय झालं सांग जरा तू. नाही काय मला माहिती होतं असं जस्ट डाऊट होता की हा कुठेतरी नक्कीच गेला असेल वगैरे. आणि ह्या शाण्यानी त्याला आम्ही ज्या कॅफेमध्ये बसतो त्याच कॅफेमध्ये तिला नेलेलं. काय ओव्हर कॉन्फिडन्स आहे. कमाल कमाल. मी शांततेत गेले, ते दोघं बसलेलं होते, ऑर्डर केलेलं होतं. म्हणलं काय चालू आहे तुमचं, का आलाय वगैरे. त्याच्यानंतर मग ते भांडणं वगैरे. त्या भांडणात मग मला खूप राग अनावर झाला. तेव्हा मी दगड मारलेला याला खाली रस्त्यावर. आणि त्याच्या आधी एक नाही, ज्यावेळेस माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड होत्या ना त्यांना मी एक बोलायचो की ह्या हृदयामध्ये 2 ठोकेत, एक माझी आई आणि एक तू. हे सगळ्यांनाच मी डायलॉग मारायचो. त्याच्यानंतर माझा हृदयाचा ठोका चुकला आणि आता एकच राहिलाय. पण हे सगळे किस्से ह्यांच्या कुटुंबियांना माहित आहेत का? हो ना. आता त्यांची प्रतिक्रिया काय हे आपण जाणून घेऊया. स्वागत करूया कांबळे आणि रावखंडे फॅमिलीचं. आधी ओळख करून घेऊया. हो हो. गोपाळ, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि अमृता तू तुझ्या. हे माझी सासूबाई शकुंतला कांबळे आणि हे माझे सासरे शशिकांत कांबळे. या माझ्या सासूबाई जयश्री रावखंडे. नमस्कार. आणि हे गोपालचे काका किशोर रावखंडे, माझे सख्खे चुलत सासरे. नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचंच. अमृताची आई, कधी कळलं तुम्हाला पहिले यांच्याबद्दल, का अजून तुम्ही धक्क्यात आहात, तुम्हाला आत्ताच काही गोष्टी कळल्यात? काही गोष्टी आता कळल्या, या दगडाच्या वगैरे त्या आता कळल्या. एवढं काय नाही कळलं. हा, पण कॉलेजला जायची आणि फोन ज्या वेळेला फोनवरती आपली मुलगी बोलते त्यावेळेला थोडासा पालकांना डाऊट तर असतोच, हे नक्कीच. की 24 तास मैत्रिणीचा काय फोन नसतो, हा फोन कोणाचा तरी असतो. बरोबर. सारखी बोलायचीच तिला. शेवटी आम्हाला थांबावं लागलं आणि विचार करावा लागला. जे तिने निवडलंय ते चांगलंच असेल आणि आपणही चांगला विचार करायला काय हरकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुमचा काही विरोध नव्हता? विरोध थोडा भाव झाला. थोडा. ती आज दोघं जर सुखी तर आम्ही सुखी. वा वा वा. असं आहे. क्या बात. फारच छान आहे. खेळायला सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या आधी थोडस बसा. रेणुकाताई, एक मेल डॉक्टर म्हणजे डॉक्टर साहेब एका फिमेल डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाई साहेबांकडे गेला. म्हणाला, डॉक्टर साहेबा बघा ना काय झालं काही कळतच नाहीये, सारखं छातीत धडधडतंय, हातापायाला घाम येतोय, घसा सुकतोय, रात्र कधी सुरू होते कधी दिवस उजाडतो काहीच कळत नाहीये, कधी पोटात गोळा येतो, कधी थरथराट होतो, पण अचानक एकदम असं खूप छान खूप मस्त फार बरं वाटायला लागतं, सांगा ना मला काय झालंय. डॉक्टर साहेबा म्हणाल्या, अभिनंदन तुम्हाला प्रेम झालंय. डॉक्टर साहेब म्हणाले, तुम्हाला कसं कळलं? त्या म्हणाल्या, मीही याच प्रोसेस मधनं चालली आहे. आणि बघता बघता 2 डॉक्टरची लव्ह स्टोरी सुरू झाली. अशीच प्रेमाची नस सापडलेले, एकमेकांसाठी सिनियर ज्युनियर असलेले, पण आता एकरूप होत असलेली डॉक्टरांची जोडी इथे येत आहे. स्वागत करूया पुण्याच्या मनाली सोंगारे आणि प्रतीक सोनावणे यांचं. शखों पे पत्ते take you follows to be mine.
मला सांगा तुम्हाला तुमच्या प्रेमाची नस कशी सापडली? ऍक्च्युली हा माझा सिनियर आहे. तो आमच्या कॉलेजमध्ये एक असं असते की फ्रेशर्स जेव्हा एंटर करतात हा. तेव्हा सिनियर्सचे अॅन्युअल फंक्शन्स आणि डेज चालू असतात. करेक्ट. सो तेव्हा प्रतीकने मला नोटीस केलेलं आणि तेव्हा मी नोटीस नव्हतं केलं इतकं. अच्छा. पण नंतर आमच्या दोघांची कॉमन फ्रेंड आहे एक, तर ती मला त्याच्याकडे घेऊन गेलेली. तिचा आणि ह्याचा परफॉर्मन्स होता आणि ह्याचा डान्स होता बत्तमीज दिलवरती. या सो मग तो म्हणला की मला काय चांगलं दिसेल. त्याने एक व्हाईट शर्ट घातलेला, खाली एक ट्राउझर होती ब्लॅक. सो आय जस्ट सजेस्टेड की तुला एक छान रेड कलरचा टाय सूट होईल. अच्छा. तर टाय वरून आमच्या दोघांचं टाय अप काइंड ऑफ. वा वा वा. काही गोष्टी तुमच्या फॅमिलीजना कळल्या असतीलच ना, काही गोष्टी तुम्हाला आता त्यांच्याकडनं कळतील. बघूया आता आपण. तर त्यासाठी स्वागत करूया सोंगारे आणि सोनवणे फॅमिलीचं. मनाली, प्रतीक, आधी म्हणजे ओळख करून द्या तुमच्या फॅमिलीचे. पण ते कसं की मनाली तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे ओके. आणि प्रतीक तू तुझ्या. ओके. ह्या माझ्या सासूबाई सौ सुरेखा राजेंद्र सोनवणे. नमस्कार. हे माझे सासरे राजेंद्र सोनवणे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. हे माझे सासूबाई आणि हे तिचे मामा विवेक पारटे. नमस्कार. 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 सासूबाईंचं नाव? अनुजा सोनवणे. अनुजा सोनगरे. जबरदस्त एंट्री झालेली आहे तुमची. पण ह्यांची एंट्री यांच्या प्रेमाच्या दवाखान्यातनं तुमच्या दिवाणखान्यात कशी झाली? ऍक्च्युली आम्ही गावावरनं येत होतो. हा. दोघं 4 व्हीलर मध्ये होतं आणि हे दोघं सिग्नल क्रॉस करून झाले आम्हाला. तर अरे बाप रे. त्यांनी बघितलं. हे म्हटले दोघं जण कुठं चालले, कोण आहे ही? तेव्हापासून जरा अंदाज आला की काहीतरी आहे, पण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण कसं हे करायचं. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की शांत जोपर्यंत बसून सांगत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलायचं नाही. मग तुम्ही हे सांगितलं नाही की नाही. तुम्ही दिसलात नाही. वगैरे? नाही. वा. क्या बात आहे. बघ तुला अजिबात अंदाज नाही आला की हे यांनी तुला बघितलंय वगैरे? नाही त्यावेळी तर बिलकुल कळालं नाही. त्यावेळी तर शॉक दिला त्यांनी. मग म्हटलं की ओ, म्हणलं ते पण होते. तर एवढा दिवस त्यांनी लपून ठेवलं किंवा असं जाणून पण दिलं नाही की त्यांना माहिती आहे. ते एकदम असं ऍक्टिंग तर एकदम मस्त करत होते की आम्हाला माहीतच नाही काही. वा. हे छान आहे की कपल्स नॉर्मली लपून ठेवतात प्रेम वगैरे, पण आई वडील ही लपू शकतात. लपू शकतो म्हणजे त्यांचं आहे हे यांनी लपवलं. वा. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा. आपण खेळायला सुरुवात करणारच आहोत, पण थोडा बसून घ्या. खेळ सुरू होण्याच्या आधी सांगतो, तुम्हाला प्रत्येक राऊंडमध्ये आहेर तर मिळणार आहेच, पण त्यासोबत तुम्हाला फेअर पॉइंट्स मिळणार आहेत. ते फेअर पॉइंट्स ठरवतील आजची झी मराठीकडून दिली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार आहे ते. आणि आता वळूया आपल्या पहिल्या खेळाकडे, जो खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून पहिला आहेर, अत्याधुनिक टेलिव्हिजन सेट. क्या बात आहे. पोज घेऊन अगदी रेडी आहेत. हा, कशी आहे पोज रेणुकाताई? फारच सुंदर आहे. मला एकदम विठो रखमाई वाटतं. पण फक्त पोज अशी फोटोपुरती नाहीये. तुम्हाला या अशा पोज मध्ये ह्या खाली ठेवलेले कप्स पुढे ढकलत न्यायचे आणि समोर असलेल्या पॉइंट पर्यंत नेऊन तिथल्या बॉक्स मध्ये टाकायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कप्स आहेत त्यापैकी एक रंग तुम्हाला तिकडे ढकलायचा, एक तुम्हाला कुठला लक्षात आहे ना? कुठला? निळा रंग. तुम्हाला लाल. वा. दिलेल्या वेळेत जी जोडी जास्तीत जास्त केर उचले ते ठरतील विजेते आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल आजचा पहिला आहेर. तर मग आता खेळायला सुरुवात करूया. 3, 2, 1 सुरू. पायाने ढकलायचं नाही बरं का, पायाने ढकलायचं नाहीये, त्या चेंडूनी ढकलायचे जे हाताला लावले. आणि लक्ष बारीक निरीक्षण करणं चालू आहे. हात हात कमरेवर ठेवायचे, पोज घालवायची नाहीये. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. ये हो, आला लाल कप इकडे आलेला आहे, लाल कप इकडे आलेला आहे. गोल कर. वा वा, क्या बात है, क्या बात है.
क्या बात आहे, क्या बात आहे. इकडे इकडे आलेला आहे का? वा वा वा, आणि कप सुद्धा गेलेला आहे. कप, ओहो, दुसरा कप सुद्धा गेलेला आहे. इकडे ओके, इकडे अरे, सुद्धा 2 कप अरे. गेलेले आहेत. नीट नेम देऊन दगड कसा फेकला तसं. दगड फेकला तसं ढकलायचं. आरामात 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 त्याला स्टेडी होऊ दे. नाजूकपणे टाकायचे. अरे 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 अरे, नाजूकपणे. नजाकत है. येतोय का, जातोय का, जायच्या मार्गावर आहे का? वा वा, बरोबर जमलेलं आहे. हे दोघांनी 2 कप घ्या. व्हेरी नाईस यार, व्हेरी नाईस. शेवटची 10 सेकंद सुरू होत आहेत. या 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 कपनी त्याला आलेलं आहे. शेवटची 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. वा वा. रेणुकाताई, निकाल आम्हाला कळण्यासाठी तुला इकडे यावं लागेल प्लीज. तर आता आपण मोजूया का? हे 1 2 3 4 5 6 7 8 9 कप झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर पहिला राऊंड जिंकलेला आहे मनाली आणि प्रतीक यांनी, आणि त्यांना मिळतोय झी मराठीकडून एक अत्याधुनिक टेलिव्हिजन सेट. फेअर पॉइंट्स म्हणजे दोघांची ऊर्जा छान होती, स्ट्रॅटेजी पण चांगली होती आणि प्रामाणिकपणा तर होताच. अगदीच. पण मला असं वाटतं की कोऑर्डिनेशन मध्ये मनाली आणि प्रतीकची टीम थोडीशी जास्त उजवी ठरली. त्यामुळे त्यांना मी देते 4 गुण आणि अमृता आणि गोपाळला देते 3 गुण. ओके रेणुकाताई, धन्यवाद. प्लीज Thank you. स्थान पण हो. काय आहे हे? कल्पना नेहमी माझ्या पाठीशी असते. हो, ती तुमच्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू पाठवत असते. आता तिला माहितीये इकडे डॉक्टर आलेत आणि इकडे गोळ्या देणारा माणूस आहे. त्यामुळे तिने आता गोळ्या पाठवलेल्या आहेत. बर. हा, म्हणजे दोघांनी इकडे यायचंय आणि मी काही प्रश्न विचारणार आहे. ती गोळी कोणाला लागू पडते हे तुम्ही ठरवायचंय. या मग दोघं इकडे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. जी गोळी आहे ती आहे इमोशनल ब्लॅकमेल न करण्याची गोळी. ही गोळी कोणाला द्यायची गरज आहे असं तुला वाटतं तुमच्या सासरी? म्हणजे त्यांनी इमोशनल ब्लॅकमेल न करावं. न करावं. प्रतीक, म्हणायची सासूबाई, तुम्हाला काय वाटतं, करतो का इमोशनल ब्लॅकमेल? हो करतो. लगेच उत्तर आलेलं आहे. लगेच tick mark लगेच मिळालेलं आहे. उत्तर येतलेलं आहे. त्यामुळे लगेच औषध द्यायचं त्या गोळी. वा, भरवली प्रेमाने. गोळ्या पण भरवतेस. वा वा वा, अशी खूप आंबट आहे. पुढचा प्रश्न अमृता तुला विचारतो. तोंडाला आवर घालण्याची गोळी कोण जास्त बडबड करतं किंवा कोण टोचून बोलतं किंवा काय, त्यांना जरा प्लीज शांत बसा असं कोणाला म्हणावं असं वाटतं? सासूबाई हसतात तिकडे. सासूबाई ना, बाप रे. सासूबाई या इकडे. खरंच म्हणजे वाखणणी दोघं. पहिल्यांदाच कोणतरी सासूबाईंना म्हणले की तोंड आवरण्याची गोळी तुम्हाला. काय तुम्ही हे ठरवून आलंय का नंतर बोलणी बसणार आहेत? ती ठरून आली. द्या 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 गोळी द्या.
लाजलेत त्या. खरंच तुम्ही नशिबान आहात. तुम्हाला ही गोळीच खायला लागते. यांनी दगड खाल्लाय. बसा बसा सगळे. थँक्यू. इकडे गोष्टी न विसरण्याची गोळी. पप्पा सासूबाईंना केवढं पटलंय. या ना बसा. विसरू नका इकडे यायला. या. वा वा वा. चव कशी आहे? चव आहे गोड. पण आता कसं आहे, सुनबाई आहे ती म्हणेल तसं जरा थोडं हे करून ऍडजस्ट करूनच घ्यावं लागेल. ऍडजस्ट करून घ्यायचं. पण इथे जे घडलंय ते तुम्ही नंतर विसरून जा बरं का. प्लीज बसा. थँक्यू. किती स्पोर्टिंगली घेतलंय दोघांनी. nice. खूपच दोघांनी छान. म्हणजे आंबट गोळी असूनही गोड मानून घेतली त्यांनी. जोरदार टाळ्या दोघांसाठी. वा वा वा. सकाळी लवकर उठण्याची गोळी कोणाला द्यावी लागेल? गोपालला. आई लवकर उठतातच, त्यामुळे गोपाललाच. हो का? पण खरंच असं होतं का? उठतोस का तू उशिरा? तुम्ही हो हो हो, मान्य करतोय तो. क्या बात आहे. मग त्याला कळलं होतं गोळी आपल्याकडे येणार आहे. घे 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 गोळी दे. त्यावरनं काही बोलणी खाल्लेलीस का तू? पण आहे ना, हिच्यापेक्षा तर लवकरच उठतो. वा वा वा. या गोळ्या खरं तर म्हणजे तिने पाठवलं होतं कल्पनानी, त्या म्हणजे इलाज करण्यासाठी. पण बंदुकीतनं जशा गोळ्या निघतात तशा यांनी मारल्या. क्या बात आहे. मस्त. हा राऊंड तुम्ही दोघांनी जिंकलेला आहे. तुम्हाला मिळते जोरदार टाळ्या. गो 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 गोल्या. आणि आता वळणार आहोत आपल्या दुसऱ्या खेळाकडे, जो आहे सासू सून अफलातून. हा दुसरा खेळ मिळवून देणार आहे दुसरा आहेर. झी मराठीकडून अत्याधुनिक गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, OTG, RO वॉटर प्युरिफायर, टॉवर फॅन, गीझर. लक्षात असू द्या, या राऊंड मध्ये सुद्धा तुम्हाला फेअर खेळून फेअर पॉइंट जमवायचे आहेत. कारण फेअर पॉइंट तुम्हाला जिंकून देणार आहेत झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. दोन्ही टीम्स इकडे सज्ज झालेले आहेत सासवासुनांच्या. आणि इकडे कलानिधीच्या सुंदर साड्या नेसलेल्या दोन मॅनिक्विन्स आहेत. साड्या आहेत पण दागिने नाहीयेत. तेव्हा तुम्हाला दागिने शोधायचे आहेत, पण साड्यांचाच वापर करून. त्यासाठी इथे ठेवलेल्या साड्या उचलून हँगरवर लावायच्या आहेत आणि मग स्केट करत करत पुढे जायचंय आणि ती साडी समोरच्या फ्रेम मध्ये अडकवायची आहे. पुन्हा स्केट करत मागे यायचंय. असं एक एक करत 4 साड्या जेव्हा होतील तेव्हा यांना दागिने मिळतील. ते दागिने घेऊन मग या मॅनिक्विन्सना तुम्हाला सजवायचंय. जी जोडी लवकरात लवकर मॅनिक्विन्सना नटवेल ती जिंकेल हा दुसरा आहेर. आणि या ज्या साड्या आहेत त्या आमचे फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून आल्या आहेत. त्यामुळे थँक्यू कलानिधी ठाणे. चला तर मग सुरू करूया. 3, 2, 1 सुरू. हँगरवर छानपैकी साडी घेऊन. वा 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 वा, क्या बात आहे. हळूहळू एक पाय ठेवून पडायचं नाहीये. व्यवस्थित आरामात आरामात पडू नका. व्यवस्थित. क्या बात आहे. वा 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 वा. तसंच करत यायचं. आरामात आरामात. हळू हळू. काय झालं? हळू 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 एकदम हळू. तुम्ही करताय ते बरोबर आहे अमृता. तू सपोर्ट त्यांच्याबरोबर राहिलीस तरी चालेल. 4 झाले. व्यवस्थित चाललंय. दागिने चौथा दागिना घ्या 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 घ्या. आता स्केटिंग हो हो घ्या घ्या घ्या. दागिना घ्या. नटवा तिला. घाई नको प्लीज. घाई नका करू. तू त्यांना हात. हा बरोबर. तू मदत करत. व्हेरी गुड व्हेरी गुड. मध्ये बरोबर पाय ठेव. व्हेरी गुड. बरोबर. व्हेरी नाईस. छान छान छान. फारच छान. व्हेरी गुड व्हेरी बॅलन्स करत. वा वा वा. व्हेरी नाईस. वा उत्तम. आरामात. मस्त मस्त मस्त. पहिला दागिना इकडे सुरू झालेला आहे. वा वा. पहिला दागिना इकडे सुद्धा चढलेला आहे. या साईडला सुद्धा पहिला दागिना चढलेला आहे. येस येस येस. ओ बापरे बापरे. हे तर म्हणजे फारच फास्ट चाललेलं आहे का इकडे. पकडले. व्हेरी नाईस. क्या बात है. पाय मध्ये ठेवायचा आहे. कम ऑन मम्मी फास्ट. लक्षात ठेवा
दुसरा दागिना इकडे घेतलेला आहे. वा वा वा, दुसरा दागिना घेतलेला आहे. पायमध्ये ठेवा, पायमध्ये ठेवा, पायमध्ये ठेवा. घाई करू नका, घाई करू नका, व्यवस्थित चाललेला आहे खेळ. मध्ये ठेवा, पाय मध्ये ठेवा, मध्ये मध्ये बरोबर. अजून मध्ये slow, हळूहळू जा, हळूहळू वरती जा. लावा साड्या. वरती. हा. हे किती झाले? मस्त मस्त, बरोबर आहे. पण फक्त मध्ये ठेवा, म्हणजे Come on, तुम्ही come on, पडणार come on, नाही. लोक तरी चालेल, काही नाही, खेळ आहे. Yes. हा हा. Okay. कट, कट, कट. वरती लावा साड्या. वा, शाबास. गळ्यातलं गळ्यातलं त्यांच्या आपल्यापेक्षा जास्त झालं का इकडे? हो हो हो, अच्छा, इकडे एक दागिना राहिलेला आहे. ओके, अजून 2 साड्या राहिलेल्या आहेत इकडे. मध्ये ठेवा तुम्ही, पाय मध्ये ठेवा. तुम्ही पाठी ठेवलात तर पडणार तुम्ही. हा, जाऊ दे व्हेरी नाईस. तिकडे किती साड्या झालेल्या आहेत? झाल्या का साड्या? ज्वेलरी घालायची हे राहिलं आरामात जा प्लीज, एकदम पडू नका. हा. Come on. नाही, हा दागिना निघालेला आहे बरं का. बस 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 बस. झाले. Done. Stop! थांबा थांबा. रेणुकाताई, निकाल काय ते जाहीर करायला प्लीज इकडे ये. आपल्याला माहितीच झालंय Yes. की मनाली आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंनी सगळे 5 दागिने सर्वप्रथम पूर्ण केले. Yes. त्यामुळे अर्थात हा आहेर त्यांनाच जातो. मनालीला मिळतोय एक खूप मोठा आहेर. तो आहे अत्याधुनिक गॅस स्टोव्ह, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, OTG, RO वॉटर प्युरिफायर अँड टावर फॅन और गीझर. आम्हाला उत्सुकता आहे, फेअर पॉइंट्स कुणाला किती मिळालेत? तर ह्या खेळात आपण पाहिलं की कोऑर्डिनेशन, प्रामाणिकपणा, एनर्जी दोन्ही टीम्समध्ये दिसल्या, दोन्ही सासू सुनांमध्ये दिसल्या. एक सासू सुनेला ऑलरेडी आहेर मिळालेलाच आहे. फेअर पॉइंट्समध्ये मी त्यांना देईन 3 गुण. त्यांनी खूपच छान खेळला. पण मला वाटतं की अमृता आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंना मी 4 गुण देईन, कारण आयुष्याच्या रेसमध्ये अत्यंत महत्त्वाचं जे असतं ते त्यांनी दाखवलं. ते म्हणजे संयम, सातत्य आणि धैर्य. वा. एकमेकांना सहकार्य देत देत होणाऱ्या सासूबाईंना जमत नव्हतं स्केटबोर्डवर, तर तिने त्यांना मदत करून करून ते कार्य पूर्ण केलं आणि फक्त एकच दागिना कमी राहिला. त्यामुळे खूप खूप छान खेळलात तुम्ही दोघी. त्याच्यासाठी त्यांना जातात 4 गुण. तर आता दोन्ही टीम्स इक्वल आहेत फेअर पॉइंट्स मध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे तिसरी राऊंड फार महत्वाची आहे. फारच. रेणुकाताई प्लीज स्थानापन्न. थँक्यू. आई बाबांमुळे आपलं आयुष्य इतकं सुकर होतं. म्हणजे आईची माया असते, बाबांचा खंबीर सपोर्ट असतो. पण कधी कधी तो खंबीर सपोर्ट आणि ती माया एकाच व्यक्तीला द्यावी लागते. आणि अशी एक आई जिने माया आणि खंबीर सपोर्ट त्याच्या मुलीला दिलेली आहे, अशी आई आपल्याकडे एक आहे, मनालीची आई. मला ह्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तिचं डॉक्टर होणं, तिची प्रॅक्टिस सुरू होणं आणि आता काही दिवसात ती सासरी जाणार आहे. काय भावना आहेत तुमच्या? सुरुवातीपासून तिला ज्याच्याकडे तिचा कल होता त्याप्रमाणे मी तिला सपोर्ट केला. आणि तिच्या आवडीप्रमाणे ती डॉक्टर झाली. पण मी तिला कधीही कुठल्याही गोष्टी करू नको किंवा हे करू नको ते करू नको कधीच म्हटलं नाही. ती जे आतापर्यंत एक आयडियल डॉक्टर झाली ती मला बघून झाली.
मी तिला शिकवलं नाही काही की तू असंच कर म्हणून. आणि प्राऊड आहे मला त्याच्यावर. मी केलेल्या कष्टाचं सार्थक झालं असं मी म्हणेन. मनाली, एक छोटस गिफ्ट आईनी आणलेलं आहे तुझ्यासाठी. प्लीज तुम्ही दोघी इकडे या. जर मला कोणी विचारलं की व्हॉट डज अ वर्ल्ड मीन टू यू, दिस इज व्हॉट अ वर्ल्ड मीन टू. दिस इज माय वर्ल्ड. थँक्यू सो मच. कधी चुकांचा पाढा वाचला, कधी त्या पोटात घेतल्या, कधी भरभरून आनंद व्यक्त केला, तर कधी तो मनातल्या मनातच साजरा केला. ठेच लागली तिला तरी दुःख त्याच्या जीवाला होतं. तिच्या यशाचं स्वप्न पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्या पाण्यासारखंच निर्मळ असतं बाप आणि मुलीचं नातं. अमृता, ते बाबा आम्हाला सांगितलेलंच आहे आईनी अमृताच्या की तुम्ही काहीही न बोलता अगदी खंबीरपणे उभे असता. तुमचं सगळं लक्ष सगळीकडे असतं. पण आता आमची इच्छा आहे की तुम्ही थोडंसं बोलावं आमच्याशी. ते जास्त बोलत नाहीत घरामध्ये, पण जेवढ्याच तेवढ्या वगैरे कॉमेडी स्वभाव त्यांचा खूप आहे, खूप जास्त. आणि मला वाटतं की तेच मी कुठेतरी सासरी गेल्यावर मिस करणार आहे. कारण मला नाही माहीत की असे चेष्टा मस्करी करणारे वडील कुठे मिळतील. तरी मला नाही आठवत की कधी कोणी सांगितलं की वडिलांना टाळ्या वगैरे देऊन त्यांना मारून वगैरे कोणती मुलगी राहू शकते वगैरे. आम्ही दोघी बहिणी सेम, त्यांच्याशी तसंच रिलेशन आहे आमच्या दोघींचं. ते नाही बोलणार जास्त, पण आमच्या मागोरी ते मम्मीपाशी सगळ्या गोष्टी शेअर करतात. त्याचा स्वभाव खूप बोळसट आहे, त्यांना नाही एक्सप्रेस होत आहेत. पण तुमच्या दोघींच्या बोलण्यातनं आम्हाला कळतच आहे की काय त्यांना वाटतंय. अमृता, गोपाळ, तुमच्या दोघांच्या, मनाली, प्रतीक, तुमच्या दोघांच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. पुष्कराज, तू आधी म्हणालास तसं बरोबर आहे. आई बाबा म्हणजे आपले वटवृक्ष असतात आणि आपण त्यांच्या सावलीत वाढतो. संस्काराचं ते जे आपल्याला बाळकडू देत असतात, आपल्याला वाढवत असतात, तर आपण फळ असतो त्यांचं. आणि ते फळ मग ह्या मुली सासरी जातील, त्याला मुळं येतील आणि नवीन वटवृक्ष त्या निर्माण करतील. आणि मला खात्री आहे खूप सुंदर वृक्ष तुम्ही निर्माण कराल. खूप खूप शुभेच्छा दोघी जणींना. आणि आता वळूया आपल्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाहेर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. आणि या शेवटच्या खेळातील फेअर पॉइंट्स ठरवतील आजची इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार आहे ते. तर मंडळी, हे आहे क्रिकेटचं मैदान आणि या मैदानात आहेत हे सगळेच फलंदाज. तर तुम्ही बघितलं असेलच, या सगळ्यांनी डोक्यात हेल्मेट्स घातलेली आहेत. त्याशिवाय डोक्यानेच खेळायचा गेम आहे, तर डोक्यानेच बॅटिंग करायची आहे ती अशी. त्यासाठी एका बादलीत चेंडू दिलेले आहेत. सुनेनं एक चेंडू काढून स्टार्टिंग लाईनवर ठेवायचा आहे. तिच्या टीम मधील सदस्यांनी बॅटच्या सहाय्याने मारत मारत पुढे नेऊन बाउंड्री मारायची आहे आणि चेंडू या गोलपोस्ट मध्ये ढकलायचा आहे. जास्तीत जास्त चेंडू जी टीम जमा करेल ती जिंकेल आजचा महाहेर. सुरू करायचा मग खेळ. ओके. 3 या पोझिशन्स 2 कोण जाते आधी? 1 सुरू. इकडे 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 Okay, हात नाही लावायचा. the ball is just rolling back. The ball is rolling back. The ball is Good, good. No, no, being yes, taken yes, over here. yes, yes. And Come on, come on, come on, come on. पहिला बॉल गेलेला आहे इकडे.
इकडे जबरदस्त. येस 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 हा. क्या बात आहे. वा वा वा, जमलेलं आहे, तंत्र जमलेलं आहे. इकडे इकडे हलायला लागलेलं आहे चेंडू. चेंडू पुढचा. क्या बात आहे. ओके, तंत्र जमते. वाव, जस्ट लिटल फ्लिक. गोलपोस्ट आलो. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. येस 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 येस. बॅट 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 मित्र बॅट. हा बॅट 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 कुठे बघ. बॅट कुठे बघ. बॉल कुठे बघ. थोडस मागे ये. बॅट कुठे बघ. हा शाबास शाबास. बॅट हा शाबास. थोडस खाली घे. तुझं खाली घे. बॅट खाली घे. खाली घे. अडवलेलं आहे. येस 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 अडवलेलं आहे. येस बरोबर. हा नाही, परत एज लागलेला आहे. एज लागलेला आहे. शाबास. इकडे गेम चालू आहे. 8 टाका. प्रणय. कमॉन. हा गेलेला आहे. ढकलत न्यायचंय. तिकडूनच नाही मारायचंय. सेकंद आता उरणार आहेत. नाही गेला. येस. व्हेरी गुड. 8 7 6 5 4 3 व्हेरी 2 गुड. 1. स्टॉप. वा. इकडे 4 3 7 10 आणि 2 12. 12 चेंडू झालेले आहेत. इकडे बघूया. 5 चेंडून 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 आणि 13 आणि 3 16. 16 चेंडू जमा झालेले आहे. महाअहेराचा मान मिळतो मनाली आणि टीमला. आम्हाला उत्सुकता आहे फेअर पॉइंट्स कोणाला किती मिळालेत ते. हो, आतापर्यंत आपण पाहिलं की दोन्ही टीम्सना 7-7 गुण मिळालेले आहेत, त्यामुळे एकदम इक्वल आहेत. शेवटच्या खेळात खूप बारीक निरीक्षण केल्यावर मी अमृताच्या टीमला देते 3 गुण आणि अत्यंत जोशात आणि खूप चांगली स्ट्रॅटेजी वापरून जे खेळले ते मनालीची टीम, त्यांना मी देते 4 गुण. त्यामुळे तिला मिळते झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. खरं प्रेम काय असतं तर एकाच व्यक्तीच्या प्रेमात वारंवार पडणं. तशाच या जोड्या ज्या एकमेकांच्या प्रेमात गुंफलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसात लग्नाच्या गाठीत बंदिस्त होणार आहेत, त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया आणि अशाच 2 लवेबल जोड्या घेऊन पुढच्या भागात परत भेटूया. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. सो आता बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, प्रेम द्या, प्रेम घ्या. आम्हाला थोडस नाचू द्या, लावा गाणं. मराठीचा आहेर